जय शिवराय मित्रांनो, आता आपण निघालो रोज सारखं महाडला. नंतर आपण आपल्या रिक्षा स्टॉपला पोहोचलो. मग गाड्या हल्ल्या. आपल्या पुढचे काका गाडी पुढे घेत होते आणि मी त्यांची गाडी मागे ओढत त्यांच्याशी मस्ती करत होतो. तेवढ्यात लगेच मागचे बोंबलायला चालू झाले. मग आपली पण गाडी पुढे घेतली. नंतर पाऊस नव्हता म्हणून इथे आपला नंबर येईपर्यंत कट्ट्यावर रिक्षावाल्यांसोबत गप्पा मारत बसलो होतो. आपली गाडी इथे मागे होती. नंतर आपली गाडी नंबरात आली. आता बघू आपल्याला कुठचा भाडा लागतोय ते. नंतर आपल्याला लोकलच भाडा लागला. तो भाडा सोडून परत स्टँडला आलो. आणि मित्रांनो, स्टँडवरून दिसणारं हे डोंगरावरचं मंदिर कोणत्या देवाचं आहे आणि तुम्ही इथे गेला असाल तर कमेंट करून नक्की सांगा. मग बाजारात भाडा घेऊन गेलो होतो आणि इथेच मला जास्त येण्याचा कंटाळा येतो. नंतर बराच वेळ झाला स्टँडला थांबलो होतो. भाडा काय लागत नव्हता. मग आपल्याला नवेनगरचा लोकल भाडा लागला. हा शेवटचा भाडा. आता घरी जाणार होतो पण बोललो आता घरी तर जायचं आहे. मग जरा फिरून जातो. कोणता इथे भाडा लागला तर लागला. नंतर मग निघालो घराकडे जाण्यासाठी. घरी आलो तर गाडी तिच्या जागेवर लावून गेट लॉक केला. रिक्षा आपली इथे असते एकदम सेफ. आणि कालू पायरीवर बसून आपली रोज सारखी वाट बघत होता. घरात जाण्याआधी दरवाजा लावून घेतला कारण आता संध्याकाळच्या पावसात मच्छर खूप येतात. दरवाजा लावला तर कालू बघत बसला होता. मग घरात अंधार झाला म्हणून लाईट चालू केली. नंतर मम्मीने इथे सर्व घरात धूप केला होता आणि मम्मी पूजा करून रोज सारखं भगवद्गीता वाचत बसली होती.